हा 4 मिनिटाचा लॉंग ग्रेन राईस घेतलेला आहे, बघू शकता. आणि याचा व्हेज पुलाव करणार आहोत. आपण करत आहोत खिचडी, मिक्स व्हेज पुलाव. तेव्हा सगळे मसाले टाकलेले आहेत, कट केलेले. आणि इथे टॅमॅटो, कांदा, बटाटा, शिमला मिरची हे सगळं कट करून घेतलेलं आहे. इथे तांदूळ भिजवलेला आहे, बघू शकता. हे मसाले आहेत आपले. आणि इथे बघा हे कसे छान कट करून घेतलेले आहे आपण. आता आपला हा पुलाव रेडी होत आहे. त्यात हिंग टाकलेली आहे, कांदा टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, मिरची टाकलेली आहे. आता आपण यात टाकत आहोत बटाटा. यात बटाटे टाकलेले आहेत, बघू शकता. छान परतून घ्यायचे हे. यात आपण आता टॅमॅटो टाकला, लसूण टाकलेला आहे, परतून घेतलं. याच्यात लाल मिरची टाकली, पुन्हा धने पावडर टाकली, बघू शकता. धने पावडर चांगला येते, परत करा रिपीट. हात यात लाल तिखट टाकलंय, यात धने पावडर टाकली, बघू शकता. हा 10 ते 15 मिनटं भिजवलेला आपण तांदूळ घेतलेला आहे आणि भिजवून ठेवला होता, धुवून स्वच्छ. आणि हा तांदूळ आपण टाकलेला आहे त्याच्यात. इथे चमचा तुमच्या अंदाजाप्रमाणे किंवा तुमच्या चवीनुसार टाका. तांदूळ घेतला, त्याचं डबल पाणी घ्यायचं आणि हा भात, पुलाव भात शिजू द्यायचा. आता आपण करणार आहोत मिसळ. तर त्यात टाकलं आहे तेल, पॅन ठेवला आहे, बघू शकता. हे आमचं किचन, इंदोरचं किचन. यात टाकलेलं आहे लवंग, तमालपत्र, काळी मिरी, हे सगळं थोड्या प्रमाणात टाकून घ्यायचं. मोहरी, जिरे, इथे लसूण, टॅमॅटो, कांदा चिरून घेतलेला आहे. आपण आता ते सगळं टाकूया, परतून घेऊया. कांदा टाकला, कांदा देखील सगळा परतून घेऊया. आम्ही अशी करतो मिसळ, तुमची कशी पद्धत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. यात टॅमॅटो टाकला आहे. आपण आता हे सगळं मिश्रण परतून घेऊया व्यवस्थित, तांबूस कलर येईपर्यंत परतून घेऊया. आता आपण टाकणार आहोत धने पावडर, यात लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे आणि तुमच्या अंदाजानुसार घ्या. हळद, आणि हे छान परतून घ्यायचं, जेणेकरून सगळा मसाला वगैरे हे भाजला गेला पाहिजे. आणि हे आपले टोमॅटो, कांदा, लसूण छान परतून निघाला पाहिजे. त्यात टाकूयात आपण हरभरे, शेंगदाणे, हरभरे मोड केलेले होते, बघू शकता कसे आहेत हरभरे, मोड आणलेले.
इथे आहे मूग. मूग भिजवले होते, मोड आले थोडे, बघू शकता. त्यात टाकूयात आपण मूग. ते छान परतून घ्यायचं मस्त एक जीवपर्यंत. हे छान मिश्रण परतून घेतलं आहे. त्यात आपण पाणी टाकणार आहोत. तुम्हाला किती प्रमाण पाणी पाहिजे त्याप्रमाणे टाका आणि हे छान शिजू द्यायचं. त्यात चवीनुसार मीठ टाकायचं. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. ज्यांना BP हाय आहे त्यांनी मीठ कमी प्रमाण वापरा. पुलाव आपला रेडी झालेला आहे, बघू शकता. खूप सुंदर वास येतोय, सगळ्या घरभर पसरला आहे. कधी खायला असं वाटतंय. त्यात आपण कोथिंबीर टाकली आहे बघा. आता मटकीच्या ह्याच्यात मुगाची आपण केलेलं आहे. मूग, हिरवे मूग, हरभरे आपण केलेले आहे. त्यात असे खूप छान फ्लेवर आहे, म्हणजे होतो आणि खूप छान वास सुटला आहे घरात आणि दिसायला पण किती छान वाटते बघा. हे पहा, आपला पुलाव तयार झालेला आहे. किती सुंदर वास येतोय बघा. खूप छान झालेला आहे, खूप सुंदर वास येतोय, बघू शकता. मस्त तयार झालेला आहे. या खायला. इथे आपण डब्यात भरणार आहोत. डबा न्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण डब्यात भरून नेऊ शकतो. त्यात कोथिंबीर टाकायची. याच्यात पण टाकूयात कोथिंबीर पुलावमध्ये. व्हिडिओ असा दाखवाय. तर हे बघ किती सुंदर झाला. खूप वास सुटलेला आहे घरात. मस्त सुगंधी असं मस्त असं फ्लेवर खूप छान आला आहे. इथे आपण असा डब्बा नेऊ शकतो जेवणासाठी, ऑफिसला वगैरे. असं लाईट असा नाश्ता आपला होऊन जातो. तर या खायला तुम्ही. तयार झालेला आहे, बघू शकता पुलाव. आणि हे आवळ्याचं घरी केलेलं लोणचं. इकडे मिसळ होत आहे. खायला ही आपली पुलाव बघू शकता. इथे आपण बुंदी रायता देखील बनवला आहे. दही घेतलेलं आहे, थोडं मीठ घेतलेलं आहे आणि तिखट बुंदी घेतलेली आहे. तर बघा, आपला हा मेनू तयार झाला आहे. तर कसा वाटला हा मेनू सांगा आणि तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल आणि या खायला तुम्ही.